तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाहीये. पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेला आहे. अखेर कर्जमाफीला मुहूर्त लागला असून शेती पिकासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तारीख ठरवून आलेली असून 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आता या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. आता तुम्ही पाहिले देखील असेल, जून महिन्यापर्यंत कर्जमाफी होईल असं सूत्राकडून सांगण्यात आलेलं होतं. परंतु शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती पाहता आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्याला जानेवारी महिन्यामध्येच कर्जमाफीचा लाभ देण्याचा विचार केलेला आहे. नवीन वर्षाचं गिफ्ट आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण हे मिळत असताना फक्त या 14 जिल्ह्यामध्येच ही कर्जमाफी पार पडेल. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 14 जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 5 कागदपत्रे असणाऱ्या शेतकऱ्याचंच या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता कर्जमाफी ही 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. एक जानेवारी महिन्यामध्ये पार पडणार आहे आणि दुसरी जून महिन्यामध्ये पार पडेल. तर जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, हे आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता कर्जमाफीसाठी सरकारला तब्बल 35,000 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता आहे. मग या निधीसाठी आपल्या केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारला पाठवण्यात आलेला असून मग त्यामुळे आता अर्थ खात्याकडून निधी या ठिकाणी मंजूर झाल्यावरती कर्जमाफीचा घोषणेचा विचार करण्यात आलेला आहे. आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनात देखील कर्जमाफीची घोषणा केलेली असून आता या तारखेला आता शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. आता बघा, जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याचा सुवर्ण दिवस उगवणार असून एवढ्या वर्षाची थकलेली कर्जमाफी या ठिकाणी माफ होणार आहे. परंतु ही कर्जमाफी होत असताना शेतकऱ्यांना तुम्हाला 5 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. तरच कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घेता येणार आहे. कारण केंद्र सरकारकडून तब्बल 10,000 कोटी रुपयाचा निधी वर्ग केला असल्यामुळे फक्त पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. आता उरलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी ही जून महिन्यामध्ये केली जाणार आहे. मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कारण आता ही कर्जमाफी होत असताना सरकारने 5 कागदपत्रे मागवली आहेत. सरकारकडून एक समिती सुद्धा नेमण्यात येणार असून त्या समितीकडून तुमच्या कागदपत्राची पडताळणी देखील केली जाणार आहे. शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. कारण तुमच्याकडे देखील फार्मर कार्ड असेल, म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर घेता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा. आता शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 10,000 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार करत आता केंद्र सरकारने देखील विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असून पहिला टप्पा हा जानेवारी महिन्यामध्ये पार पडणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं कोणते 14 जिल्ह्यात, कोणत्या 14 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना याचा सर्वात पहिल्यांदा लाभ मिळणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे एक कागदपत्र आहेच, ते म्हणजे फार्मर ID कार्ड. आता उरलेली कोणती 4 कागदपत्र सरकार तुमच्याकडे मागून घेणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कारण तुम्हाला लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ कसा घ्यायचा ही 5 कागदपत्र जवळ तुम्हाला असायलाच पाहिजेत. नाहीतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा जून महिन्यामध्ये मिळू शकतो. जर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर तुम्ही तयार ठेवा. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असल्यामुळेच आता कधीही समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीमार्फत तुमच्या कागदपत्राची पडताळणी देखील केली जाणार आहे. तुम्हाला कोणत्याही लाभापासून वंचित राहायचं नसेल तर तुम्ही लक्षपूर्वक पहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्येच कोणती 5 कागदपत्रे त्यांनी सांगितले आहेत. कारण आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी देखील आता थेट शेतकऱ्याशी संवाद साधलेला आहे. अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला देखील सामोरला जावं लागलं होतं आणि महाराष्ट्रातील शेतकरी
हा हवीलदिल झाला होता। अशाच वेळी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता थेट पाहायला गेलं तर 1 जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना सुवर्ण दिवस उगवला जाणार आहे आणि शेतकरीचा कर्जमाफीचा या ठिकाणी लाभ मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्यामुळे लाखो रुपयाच्या कर्जमाफीपासून शेतकऱ्याची या ठिकाणी सुटका होणार आहे। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी होत असताना फक्त या शेतकऱ्याचे कर्ज या ठिकाणी या जानेवारी महिन्यामध्ये माफ होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, ते आपल्याला तुम्हाला जाणून घ्यावंच लागणार आहे। कारण जानेवारी महिन्यामध्ये होणारी कर्जमाफी ही सरसकट होणार नाही। जानेवारी महिन्यामध्ये फक्त केंद्र सरकारकडून आलेल्या निधीचाच वापर करून सरकार या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे। म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा वापर हा पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यासाठी केला जाणार आहे। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारकडून कर्जमाफीसाठी निधी मंजूर होणार आहे आणि या ठिकाणी मार्चचा अर्थसंकल्प पार देखील पडल्यानंतर कर्जमाफीच्या समितीकडून शेतकऱ्याच्या अर्जाची तपासणी देखील केली जाणार आहे। आता शेतकऱ्याची कागदपत्रे पडताळली जातील, मग आता परत जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार आहे। मग हे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती पात्रता आहे हे देखील जाणून घ्या। कारण आता जानेवारी महिन्यामध्ये फक्त 10,000 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारकडून आलेला असल्यामुळे तो वितरित होणार आहे। आता बँकामधील कर्ज माफ केलं जाणार असून जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तात्काळ 5 कागदपत्रे तयारीत ठेवावं लागणार आहेत। आता सुक्त मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आता स्वतः घोषणा केली असल्यामुळे याचा लवकरात लवकर लाभ कसा मिळणार आहे, शेतकरी मित्रांनो 5 कागदपत्र तुम्हाला तयार ठेवा। आता बघा, कोणत्या बँकेमधील कर्ज माफ होणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि सरकारी बँकेतील या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं देखील सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले। आता त्यांनी देखील बँकेचे नावे जाहीर केलेले आहेत। त्यामुळे शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यामध्ये लाभ मिळणार आहे आणि या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा लाभ हा जानेवारी महिन्यामध्येच मिळणार आहे का हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। कारण आता फक्त शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही, तर शेतकरी मित्रांनो लाखो रुपयाच्या कर्जामध्ये अनेक वर्षापासून अडकलेला शेतकरी आता या ठिकाणी सुटणार आहे आणि या सुटकेसाठी आर्थिक सहाय्य थेट आता केंद्र सरकारकडून मिळालं असल्याने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 10,000 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारला वर्ग करण्यात आलेला आहे। आता हा निधी आता जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी उपयोग ठरणार असून शेतकरी या ठिकाणी कर्जामधून मुक्त होणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे आपण पाहणारच आहेत, पण आपण त्याआधी कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहेत हे देखील आपण जाणून घेऊया। मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं कागदपत्र ठरणार आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आयडी कार्ड। कारण जेव्हा तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढायला सांगितलं होतं तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला फार्मर आयडी कार्डचा उपयोग हा पुढे होणार आहे आणि हाच उपयोग आता कर्जमाफीसाठी महत्त्वाचा ठरेल। आता दुसरं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं ते म्हणजे तुमच्या आधार कार्डचा आधार कार्ड नंबर। आता कार्डवर तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळत असतो, ते आधार कार्ड तुम्हाला कर्जमाफीसाठी देखील महत्त्वाचं ठरेल। त्यानंतर तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतले त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असायला हवं, तुमच्या शेतीचा सातबारा आणि 5वी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असायला हवं ते म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला। शेतकरी मित्रांनो, ही 5 कागदपत्रे तुम्ही जवळ ठेवा आणि जेव्हा सरकारकडून तुमच्याशी थेट संवाद साधला जाईल त्यावेळी ही कागदपत्रे मागवली जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र मागवलं जाईल याचा सध्या देखील नेम नाही, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र ठेवण्याचा विचार देखील सरकार करत आहे। आता कर्जमाफीचे हे ओझं सरकारवरती भरपूर प्रमाणामध्ये थेट केंद्र सरकारकडून फक्त 10,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। आणखीन पाहायला गेलं तर 25,000 कोटी रुपयाचा निधी सरकार जमा करत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यामध्ये बरेच शेतकरी हे अपात्र देखील ठरू शकतात। त्यामुळे सरकारने आलेल्या माहितीचं सूचनाचं पालन देखील या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। कारण कागदपत्र तुम्ही तयार ठेवा, तुम्हाला जर जानेवारी महिन्यामध्ये शेतकरीचा कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावी लागणार आहेत। कारण जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय सरकार जाहीर करणार आहे तेव्हा फक्त पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। उरलेल्या शेतकऱ्यांना परंतु जून महिन्यामध्ये कर्जमाफीचा लाभ
या ठिकाणी मिळाला जाणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे देखील सगळ्याच व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत बघा, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी याबाबतची घोषणा देखील केली, पण त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट शेतकऱ्यांना आवाहन केले। हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट शेतकऱ्यांना आवाहन केलं। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर एक आव्हान देखील उभं राहिलेलं आहे। कर्जमाफीचा लाभ मिळणारच आहे, परंतु तो सरसकट मिळणार नसल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे। जर तुम्हाला 2026 मध्ये कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक पाळावं लागणार आहेत। आता तुम्ही कागदपत्र तयार ठेवावं लागणार आहेत। शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये थेट मुख्यमंत्र्यांना याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे। आता कागदपत्र तुम्ही तयार ठेवा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा कोणकोणत्या बँकेत आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता सगळ्यात पहिल्या बँका सांगण्यात आल्या ते म्हणजे बघा, जी आपली राष्ट्रीयकृत बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, नंतर पाहिलं गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक, जिल्हा भूविकास बँक, जिल्हा सहकारी बँक या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। ज्या काही तुम्ही पतसंस्थातून कर्ज घेतले त्या ठिकाणी तुमचं पतसंस्थातून देखील या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, HDFC बँक, दुसरं पाहिलं गेलं तर IDBI बँक, नंतर पाहिलं गेलं फेडरल बँक, या सर्वांच्या ज्या बँकांची लिस्ट आले, या बँकेत जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर तुम्ही कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि ज्या शेतकऱ्याचं या बँकेत खातं नाही त्या ठिकाणी कर्जमाफी व्हायला देखील अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यानंतर बघा पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 14 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत, त्यामध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर या ठिकाणी 2 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले। त्यानंतर धाराशिव, लातूर, बीड, नांदेड या जिल्ह्याचे देखील कर्जमाफीसाठी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये या दुष्काळ जिल्ह्याचा देखील पाठिंबाच्या काळामध्ये भरपूर सारं शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, त्यामुळे शेतकऱ्याचं ओझं या जिल्ह्यातील लवकरात लवकर कमी हो, त्यामुळे या ठिकाणी सरकारने या जिल्ह्यातील शेतकऱ्याचा कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानंतर पाहायला गेलं तर परभणी असेल, धुळे असेल, नागपूर असेल या जिल्ह्याची देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। त्यानंतर जालना असेल, जळगाव असेल या जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर नाशिक, नांदेड या जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर पाहिलं तर पुणे असेल, नंतर रत्नागिरी असेल, नंतर सांगली असेल, सिंधुदुर्ग असेल, या कोल्हापूर असेल, या सर्व जिल्ह्याची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान।